वाशिम 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आझाद समाज पार्टीचे फाशी दो आंदोलन। शेतकऱ्यांच्या आत्मसमर्पणासाठी आझाद समाज पार्टीचे वाशिम जिल्हा अध्यक्ष रफिक शेख यांच्या वतीने शेतकऱ्यांना तत्काळ न्याय मिळावा म्हणून 15 ऑगस्ट रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे फाशी दो आंदोलन करण्याबाबत दिले निवेदन। गेल्या 6 महिन्यात संपूर्ण वाशिम जिल्ह्यात 415 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। या सर्व आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला फाशी द्या, तसेच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय नोकरीत सामावून घ्या। ह्या मागणीसाठी 15 ऑगस्ट दुपारी 12 वाजता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फाशी दो आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश अध्यक्ष मनीष साठे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे राहणार असून आंदोलनाचे नेतृत्व म्हणून भीम टायगर सेनेचे विदर्भ अध्यक्ष उमेश शिवराळे करणार असल्याची माहिती निवेदनात आहे। प्रतिनिधी किशन काळे। हा सवाल शेतकऱ्यांच्या वतीने आझाद समाज पार्टी करत आहे, कारण कलेक्टर म्हटल्याच्या नंतर या जिल्ह्याचा प्रमुख असतो। सर्व विभागाचे यंत्रणा त्याच्या अंडरमध्ये काम करत असते। सरकार कलेक्टरला मोठ्या प्रमाणात गलेलट्ट पगार देते, गाडी देते, डिझेल देते, मोबाईल ड्रायव्हर देते, बंगला देते। एवढ्या सर्व सुखसुविधा दिल्याच्या नंतर जर कलेक्टर या जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नाही आणि 415 शेतकरी आत्महत्या करतील, तर याला दुसरा तिसरा जबाबदार कोणी नसून याला कलेक्टर जबाबदार आहे आणि म्हणून कलेक्टरला फाशी ही झालीच पाहिजे। या मागणीसाठी म्हणून आझाद समाज पार्टीच्या वतीनं 15 ऑगस्टला आंदोलन आहे। कारण आमचे 415 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर या जिल्ह्यामध्ये आमच्या 415 भगिनी विधवा झाल्या, त्यांचे शेकडो मुलं हे आवारा झाले। याला जबाबदार कलेक्टर आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये कलेक्टरला फाशी झाली पाहिजे। याच्यासाठी कलेक्टरच्या ऑफिस समोर फाशी आंदोलन, कलेक्टरला फाशी दो आंदोलन हे आझाद समाज पार्टीच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि त्या दिवशी कलेक्टरला फाशी व्हावी आणि शेतकरी जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्याच्या कुटुंबातला प्रत्येकाला सरकारी नोकरी द्यावी, या मागणीसाठी आम्ही कलेक्टर समोर 15 ऑगस्टला आंदोलन करणार आहोत। या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला मी आवाहन करतो, कारण सत्तेतला पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, यांनी शेतकऱ्याची बाजू घेतली नाही। कारण या अगोदर अनेक वर्ष या ठिकाणी विरोधी पक्षाची सत्ता होती, तरी सुद्धा शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या नाही। आज भाजपचं सरकार असून सुद्धा शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाही। म्हणून शेतकऱ्याला या जिल्ह्यात आव्हान आहे आमचं की हे जे पक्ष आहे केवळ फक्त तुमचे मतं घेऊन सरकार बनवून मौज करणारे सरकार आहे किंवा विरोधी पक्ष सुद्धा तसा आहे। तुमच्या समस्या मांडण्यासाठी जर सक्षम कोणी असेल तर आझाद समाज पक्ष आहे। केंद्रामध्ये भाई चंद्रशेखर आझाद हे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी तत्पर असतात आणि या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा तत्पर आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा, शेतकऱ्याच्या कुटुंबांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 15 ऑगस्टला 12 वाजता या कलेक्टर ऑफिस समोर सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। आझाद समाज पार्टीचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, मान्यवर कांशीराम साहेबांचा, भाई चंद्रशेखर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भाई चंद्रशेखर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्याच्या सम्मान मध्ये, किसानों के सम्मान में, किसानों के सम्मान में